निम्मी हां आज काय बनवू? मेथी ठेपला. ओके. तर इथे मी अर्धा इंच अद्रक घेतला आहे आणि एक हिरवी मिरची घेतली आहे, त्याचे 2 तुकडे करून घेतले. त्याला छान असं क्रश करून घ्यायचं आहे. थोडंसं तेल गरम केलं आहे, त्यामध्ये जी पेस्ट आपण बनवली होती मिरची आणि अद्रकची ती इथे ॲड करून घेतली आहे आणि स्वच्छ अशी बारीक मेथी धुतली आहे, त्याला बारीक कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे ॲड करून घ्यायचं आहे. तर मी ह्या पद्धतीने बनवत आहे. तुम्ही इथे मेथी कच्ची पण यूज करू शकता, पण असं यूज करणार तर जास्त छान वाटते टेस्ट त्याची आणि मेथी अजिबात कडू वाटत नाही आणि त्याच्यातलं मॉइश्चर पूर्णपणे निघून जातं. त्यानंतर थोडंसं फ्रेश कोरिअँडर इथे ॲड केलं आहे. हळद, तिखट, मीठ आणि तीळ ॲड केलेली आहे आणि मी 1 चम्मच इथे तेल ॲड करून घेतलं आहे. याला आपल्याला आधी मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण इथे ॲड करणार आहे 2 वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन. तर यामध्ये मी ओवा पण ॲड केला होता. त्यानंतर आपल्याला हे छान कोरड्या पिठामध्ये आधी मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडं आपल्याला पाणी ॲड करायचं आहे आणि याचा छान घट्टसर असा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे. तर यानंतर आपल्याला छान त्याला 15 मिनटं आपल्याला रेस्ट करायला ठेवायचं आहे. त्यानंतर आपण घेणार आहे याला परत एकदा थोडंसं मळून घ्यायचं आहे आणि याला अजिबात आता पाणी वगैरे आपल्याला लावायचं नाही आहे. त्यानंतर आपल्याला छोटे छोटे बॉल्स घ्यायचे आहे आणि आपल्याला कोरडं पीठ घेऊन पातळ अशी चपाती लाटून घ्यायची आहे. तुम्ही हे तेल लावून पण लाटू शकता, पण आपल्याला खूप छान असं पातळ हे लाटून घ्यायचं आहे आणि इझिली हे लाटल्या जातात. त्यानंतर आपल्याला दोन्ही साईडला याला तेल किंवा तूप लावून शेकून घ्यायचं आहे. इतके सॉफ्ट होतात. हे ट्रॅव्हल फ्रेंडली आहे. तुम्ही कुठे पण न्यायसाठी खूप छान आहे. तुम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये पण नेऊ शकता हे थेपले. तर अशा प्रकारे बनवून घेतले होते मी सगळे पराठे. तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा. यासोबत मी बनवला होता पंपकिनचा रायता. तर भेटूया अशा सिंपल नवीन रेसिपीसोबत नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.